हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून आता भाजपवरती टीकास्त्र डागण्यात येते। पुण्यात गुंडांना उमेदवारी देणं चुकीचं आहे। बिनविरोध निवडणुकीला विरोध या ठिकाणी त्यांनी दर्शवलेला आहे। आता सर्वत्र आपल्याला महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। तर पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शेरो शायरीतून जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शायरीतून अजित पवार यांना टोला लगावला होता। त्याला अजित पवार यांनी रविवारी शायरीतूनच प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे। जरा समजून घ्या दादा, ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका। तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा, समोरच्या लोकांना सांगायला काम नाही। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे। हे आपल्याला साबित करायचं आहे। आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा। अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका। राज ठाकरे यांनी दूध का दूध पाणी का पाणी केलं आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। देशाच्या इतिहासात असं प्रेझेंटेशन कुणीच केलं नाही। सगळे प्रकल्प अदानींनाच का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। तर देशाचे पंतप्रधान मोदी की अदानी असा प्रश्न पडला आहे। अदानी भ्रष्टाचाराचे पोशिंदे आहेत, महाराष्ट्रासह मुंबई लुटण्याचं काम सुरू आहे असा टोलाही राऊतांनी लगावलाय। जे प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं अडाणी संदर्भात ते आतापर्यंत देशाच्या इतिहासात कोणीच केलं नाही। दूध का दूध पाणी का पाणी, महाराष्ट्रच नव्हे, मुंबईच नव्हे तर देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली कसा आणला गेलाय। म्हणजे प्रधानमंत्री मोदी नसून अडाणी आहेत की काय असा प्रश्न पडावा आम्हाला। सब संपत्ती सब भूमी गोपाल की होते एकेकाळी घोषणा, तसं सब भूमी गौतम अडाणी। काय चाललंय देशामध्ये? काल ते चित्र पाहून या देशाच्या जनतेलाही धक्का बसला असेल। अडाणीच का गेल्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये अडाणीच का? कारण अडाणी हा भ्रष्टाचाराचा पोशिंदा आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्रावर त्यांचा सगळ्यात जास्त डोळा आहे। म्हणून आमची लढाई आहे। अंबानी काय मुंबई गिळायला बसलेले नाहीत ना। अंबानी तर आता जगभरामध्ये उद्योग करतात। रिलायन्सनं या मुंबई महाराष्ट्रातल्या हजारो मराठी तरुणांना रोजगार दिलेला आहे। आमचा संबंध रोजगाराशी आहे। आमचा संबंध मुंबईच्या मोक्याच्या भूखंडावर कोण डोळा ठेवत असेल, मी म्हटलं विमानतळ, या शहरातला यापुढे विमानतळ नसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।